नमस्कार विद्यार्थी मित्र हो. सोलापूर महानगरपालिका माध्यमिक विभागमधून मी प्रकाश कटारे, सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्रमांक 3 या शाळेचा विज्ञान शिक्षक आपणासमोर विषय विज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 1 गुरुत्वाकर्षण या भागाबद्दल माहिती सांगणार आहे. पहिला प्रकरण आहे गुरुत्वाकर्षण. सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला हे आपणा सर्वांना माहिती आहे. तर आयझॅक न्यूटन हे एका झाडाखाली बसले असता झाडावरून एक सफरचंद खाली पडला. खाली पडल्यानंतर त्यांनी विचार केला की हा सफरचंद झाडावरून सरळ खालीच का बरं पडला, असा तिरप्या दिशेने का नाही पडला, वरच्या बाजूला का नाही गेला किंवा आडव्या बाजूला का नाही गेला, सरळ क्षितिज लंब दिशेनेच का बरं खाली पडला, याच्याबद्दल त्यांनी विचार केला. त्यांनी विचार केल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की पृथ्वीच्या केंद्रबिंदूमध्ये एक अशी शक्ती आहे किंवा पृथ्वीमध्ये एक अशी शक्ती आहे की पृथ्वीच्या आजूबाजूच्या सर्व वस्तूंना ती पृथ्वीकडे आकर्षून घेते. ती शक्ती, ते बल म्हणजे गुरुत्वीय बल, हे त्यांनी शोध लावला. मग त्यांच्या असं लक्षात आलं की पृथ्वीपासून जवळ असलेलेच वस्तू पृथ्वीकडे आकर्षिले जातात किंवा पृथ्वीपासून जवळ असलेल्या वस्तूवरच गुरुत्वीय बल कार्य करते का, प्रयुक्त होते का, पृथ्वीपासून लांब असलेल्या वस्तूंवर देखील गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असेल किंवा त्याच्यावर काम करत असेल, याबद्दल त्यांनी विचार केला. मग त्यांच्या लक्षात असं आलं की पृथ्वीपासून लांब असलेल्या चंद्रावर देखील पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण कार्य करत असेल. चंद्रापेक्षा लांब असलेल्या इतर ग्रहांवरही गुरुत्वाकर्षण काम करत असेल, सूर्यावर काम करत असेल किंवा नाही, याबद्दल त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि त्या दिशेने त्यांनी संशोधनाला सुरुवात केली. तर बल व गती यामध्ये कोणतीही वस्तू गतिमान करण्यासाठी किंवा दिशा बदलण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त करावे लागते, हे आपणास माहिती आहे. तर एखादी वस्तू वर्तुळाकार दिशेने आपल्या भोवती फिरवली असता, या आकृतीमध्ये पहा, गोफण माहीत असेल किंवा एखादं खोड रबर दोरीला बांधलं किंवा एखादं छोटंसं दगड, शक्यतो खोड रबर बांधलेलं बरं, चुकून लागणार नाही आपल्याला. तर खोड रबर एखाद्या दोरीला बांधलं आणि आपण असं जर गोल फिरवलं तर ते खोड रबर, ती वस्तू आपल्या हाताच्या भोवती गोल फिरायला लागते आणि आपला हात हा त्या वर्तुळाकार दिशेमध्ये फिरायला ती वस्तू वर्तुळाकार दिशेमध्ये फिरायला लागते. आपला हात ह्या त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू बनलेला असतो. या आकृतीमध्ये आपण पाहू शकता. तर ती वस्तू गोल फिरण्यासाठी आपल्या हातातून त्याच्याकडे बल प्रयुक्त होत असते. आपल्या हातातून लावलेले बल त्या वस्तूवर कार्यरत असते आणि जर मधूनच जर दोरी तोडली तर ती वस्तू अचानक, ज्यावेळी दोरी तोडली जाईल त्यावेळी एका सरळ रेषेमध्ये ती वस्तू निघून जाईल. इथं आपणाला दिसेल, इथे ही वस्तू या दिशेने निघून जाईल. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्रकी बल असे म्हणतात. वर्तुळाच्या कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर, म्हणजे आपल्या बाजूला जे रबर फिरत आहे त्यावर वर्तुळाच्या केंद्रामधून जे बल प्रयुक्त होत आहे
वर्तुळाच्या केंद्रामधून जे बल प्रयुक्त होत आहे त्या बलाला अभिकेंद्री बल असे म्हणतात. मग याबद्दल विचार केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की चंद्र देखील पृथ्वीच्या एका कक्षेमध्ये, चंद्र पृथ्वीच्या भोवती फिरत आहे. एक ठराविक कक्षा आहे, ती देखील वर्तुळाकार आहे. मग त्या चंद्रावर कोणतं बल कार्य करत असेल, त्याच्यावर कोणतं बल प्रयुक्त होत असेल, हे त्यांनी विचार केलं. म्हणजे अर्थातच अभिकेंद्रकी बल, पृथ्वीचं अभिकेंद्रकी बल त्या चंद्रावर कार्य करत असणार आहे. सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म 1642 साली झाला. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. पण त्यांच्या आधी केपलर या शास्त्रज्ञांचा जन्म झाला होता. केपलर या शास्त्रज्ञांचा जन्म जर्मनीमध्ये झालेला, युरोप खंडामध्ये. 1571 साली त्यांचा जन्म झाला. 1630 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर 12 वर्षांनी म्हणजे 1642 साली न्यूटन यांचा जन्म झाला. मग न्यूटन यांनी केपलर यांनी जे जे शोध लावले होते त्याच्या पुढील शोध लावण्याचं काम न्यूटन यांनी केलेलं आहे. तर आता केपलर यांच्याबद्दल थोडीशी माहिती, त्यांनी काय काय शोध लावलेले आहे ते पाहूया आपण. तर केपलर 16व्या शतकामध्ये ग्रहांच्या स्थितीबद्दल अभ्यास केलेला आहे. पूर्वीच्या काळी गॅलिलिओच्या काळामध्ये निरीक्षण केवळ साध्या डोळ्याने केली जात होती. त्यानंतर दुर्बीण उपलब्ध झाली. तर केपलर यांनी सांगितलं की ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे. या म्हणजे आपल्या सूर्याभोवती जे ग्रह फिरतात हे सूर्याभोवती पूर्णपणे वर्तुळाकार न फिरता लंबवर्तुळाकार यामध्ये फिरत आहेत. म्हणजे वर्तुळ म्हणजे एकदम गोल, लंबवर्तुळाकार म्हणजे थोडंफार अंडाकृती, या आकारामध्ये या कक्षेमध्ये फिरत आहेत. तर केपलर यांनी 3 नियम सांगितलेले आहेत. केपलर यांचा पहिला नियम आहे ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. म्हणजे ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. आपण आकृतीमध्ये पाहू शकतो, मध्यभागी सूर्य आहे लाल आकारामध्ये. तर या ठिकाणी सूर्य आहे आणि या सूर्याच्या बाजूला ग्रह फिरत आहेत. ही ग्रहांची कक्षा आहे. सूर्य जेव्हा या लंबवर्तुळाकारच्या नाभीवर असतो, लंबवर्तुळाकारला 2 नाभी असतात, त्यापैकी एका नाभीवर सूर्य आहे या आकृतीमध्ये. तर त्याच्या बाजूला हे ग्रह फिरत आहेत. काही ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी ग्रह हे सूर्याच्या अगदी जवळ आहेत, तर या ठिकाणी ग्रह हे सूर्यापासून लांब आहेत. मग त्यांच्या असं लक्षात आलं, पहिला नियम केपलरचा, की केपलरचा पहिला नियम, ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे. सोपा नियम आहे, अवघड नाही लक्षात ठेवायला. पण ग्रहांची कक्षा म्हणजे या ठिकाणी ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्य एका नाभीवर आहे. हा केपलर यांचा पहिला नियम. यानंतर केपलरचा दुसरा नियम, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. आता आपण पाहूया आकृतीमध्ये. ही आहे ग्रहांची कक्षा. ग्रह या दिशेमध्ये फिरत आहेत. तर पहिल्यांदा
जर ग्रह डी या बिंदूजवळ असेल काही समान कालावधीमध्ये म्हणजे आपण तात्पुरतं कालावधी 1 महिना धरूया. 1 महिन्यानंतर सूर्याभोवती फिरणारा ग्रह डी पासून सी पर्यंत पोचलेला आहे. म्हणजे समान कालावधीमध्ये ग्रह काही अंतर पुढे गेलेला आहे. त्याच कालावधीमध्ये आपण पाहू या बी बिंदूजवळ ग्रह आहे. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये आपण उदाहरण बघतोय, बी या ठिकाणी ग्रह आहे आणि 1 महिन्यानंतर तो ग्रह ए पर्यंत गेलेला आहे. इथं काय लक्षात येईल, पहिल्या डी पासून ई पर्यंत जायला अंतर फार कमी आहे आणि बी पासून ए पर्यंत जायचं अंतर कक्षेमध्ये जास्त आहे. कारण या ठिकाणी डी पासून ई पर्यंत ग्रह सूर्यापासून लांब आहे आणि दुसऱ्या ठिकाणी बी पासून ए मध्ये ग्रह सूर्याच्या जवळ आहे. या ठिकाणी सूर्य पहिल्या ठिकाणी पाहूया डी आणि ई. या ठिकाणी डी आणि सूर्यामध्ये ओढलेली रेषा आणि ई आणि सूर्यामध्ये सी आणि सूर्य यांच्यामध्ये ओढलेली रेषा, याच्यामध्ये जे भाग 2 दाखवलेल्या आकृतीमध्ये त्याचं क्षेत्रफळ आणि भाग 1चं क्षेत्रफळ म्हणजे बी आणि ए या ठिकाणचं क्षेत्रफळ हे समान आहे. तशाच प्रकारे काही कालावधीनंतर ग्रह जेव्हा फिरत एफ या ठिकाणी आलेला आहे, 1 महिन्याच्या कालावधीमध्ये हा ग्रह ईपर्यंत म्हणजे अतिशय कमी अंतर गेलेला आहे. या कालावधीमध्ये या दोन्ही बिंदूंचं सूर्यापासूनचं जर आपण लंबरेषा काढलं, त्याच्यातलं क्षेत्रफळ म्हणजे भाग क्रमांक 3 मधील क्षेत्रफळ हे इतर सर्व क्षेत्रफळाशी समान आहे. म्हणजे भाग क्रमांक हा क्षेत्रफळ 3 भाग 2चा क्षेत्रफळ आणि भाग 1चा क्षेत्रफळ हे सर्व क्षेत्रफळ समान आहेत. हे दिसून आलं. यालाच केपलरचा दुसरा नियम असे म्हणतात. तर आणखीन एकदा पाहू केपलरचा दुसरा नियम. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. 2 नियम पाहिला आपण. आता तिसरा नियम पाहू. केपलरचा तिसरा नियम. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वेग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. प्रथम आपण आवर्तकाल आणि सरासरी अंतर समजावून घेऊ, त्यानंतर नियम समजावून घेऊ. आवर्तकाल म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा वेळ. सूर्याच्या परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग. सूर्यभोवती जो ग्रह फिरत असतो तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्याला आपण टी म्हणूया. आणि सूर्यापासूनचे सरासरी अंतर ग्रहाचे म्हणजे आपण इथं आकृतीमध्ये पाहू. सूर्यापासून ग्रहाचं अंतर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे. मग त्याच्यातून एक सरासरी अंतर काढलेलं आहे, त्याला स्मॉल आर म्हणलेलं आहे. तर केपलरचा तिसरा नियम इथे मी झूम करतोय बघा. आवर्तकाल म्हणजे टीचा वर्ग हा आरच्या घनाशी समानुपाती आहे. टीचा वर्ग भागिले आरचा तिसरा घात म्हणजे स्थिरांक के मानू. तर केपलर यांचा तिसरा नियम आणखीन एकदा पाहू. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. टीचा वर्ग समानुपाती आरचा घन. हे केपलर यांचे 3 नियम आपण पाहिले. यानंतर आपण पाहूया
न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. मित्रांनो, पृथ्वी जसं सफरचंदाला स्वतःकडे ओढत असते गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे, तसं प्रत्येक दोन वस्तूमध्ये एक आकर्षण शक्ती असते. म्हणजे आपल्या आजूबाजूला जर आपण घरामध्ये बसलेलं असेल, आपण बसलेलं आणि आपल्या समोर असलेल्या भिंतीमध्ये आपण बसलेलं असेल आणि आपल्या समोरचं भिंत, या दोघांमध्ये देखील एक आकर्षण शक्ती असते. पण ही आकर्षण शक्ती फार नगण्य असते, नाहीतर आपण जाऊन भिंतीला धडकलो असतो. तर त्याच्याबद्दल न्यूटन यांनी वैश्विक गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत सांगितलेला आहे. तर विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यांमधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. म्हणजे आपण इथं आकृतीमध्ये पाहू, हे दोन वस्तू आहेत, M1 आणि M2. M1चं वजन या ठिकाणी जास्त दिसतंय आपल्याला वस्तुमान, M2चं वस्तुमान त्या मानाने कमी आहे. तर या दोन वस्तूमध्ये M1चे वस्तुमान जास्त आहे, M2चे वस्तुमान कमी आहे. पण हे दोन्ही वस्तू एकमेकाकडे आकर्षिले जात असतात. आणि या दोघांमधील जे अंतर आहे हे D मानलेलं आहे. हे अंतर पहिल्या वस्तूच्या केंद्राशी व दुसऱ्या वस्तूच्या केंद्रापासून मोजलेलं अंतर आहे. मग वैश्विक सिद्धांत काय आहे आपण इथे पाहू. त्या दोघांमधील आकर्षण बल हे त्यामधील असलेल्या वजनांचा गुणाकार, म्हणजे M1 गुणिले M2. M1 आणि M2चा गुणाकार, त्या दोघांचा गुणाकार, आणि त्याच्यामध्ये असलेलं अंतर जे आहे D याचा वर्ग, म्हणजे दोघांमध्ये असलेलं फोर्स जे आहे त्या दोन वस्तूंचा गुणाकार, M1 आणि M2 या दोघांचा गुणाकार, त्याला भागिले Dचा वर्ग इतका तो फोर्स असणार आहे. म्हणजे F बरोबर G गुणिले M1 M2 भागिले Dचा वर्ग. या ठिकाणी G हा स्थिरांक आहे. SI मध्ये Gचे एकक आहे न्यूटन मीटर वर्ग किलोग्रॅम. या ठिकाणी आपण पाहू शकता SI मध्ये त्याचे एकक आहे न्यूटन मीटर वर्ग भागिले किलोग्रॅमचा वर्ग. SI प्रणाली त्याची किंमत आहे 6.673 गुणिले 10⁻11. अतिशय नगण्य आहे आपल्या वस्तुमानांच्या मानाने, म्हणून आपण भिंतीकडे ढकलले जात नाही किंवा भिंत आपल्याकडे येत नाही. जसं जसं अंतर वाढत जाईल त्याच्यामधील बल, जे आकर्षण बल आहे, कमी होत जाईल आणि वजन जसं वाढेल त्याचं आकर्षण बल वाढत जाईल. यानंतर एक समान वर्तुळाकार गती अभिकेंद्रिकी बलाचे परिणाम याबद्दल माहिती पाहू. समजा एक वस्तू एक समान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे. अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्राकडे निर्देशित अभिकेंद्रिकी बल प्रयुक्त होत असते, हे आपण पाहिले. म्हणजे याआधी आपण उदाहरणात पाहिलं, एक दगड आपल्या हातामध्ये गोल घेऊन फिरवलं तर त्या दोरी हाताभोवती फिरत असतं, ते अभिकेंद्रिकी बल. या वस्तूचे वस्तुमान M ने तिच्या कक्षेची त्रिज्या R ने व तिची चाल V ने दाखवली तर आपल्याला एक सूत्र मिळेल, mv वर्ग भागिले R. यामध्ये M म्हणजे वस्तुमान, R म्हणजे त्रिज्या, V म्हणजे तिची चाल. मग ते बल F बरोबर mv वर्ग भागिले R
या सूत्राने दाखवता येईल. यानंतर आपल्याला माहीत आहे पृथ्वीवर सर्वात जास्त पाणी आहे. या निळ्या रंगामध्ये पाणी दाखवलेलं आहे. आणि पृथ्वीपासून चंद्र ज्या दिशेला आहे त्या दिशेला पृथ्वीच्या आकर्षण शक्तीमुळे पाण्याचा आकार बदललेला आहे. चंद्र ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी चंद्र आहे. या ठिकाणी पाणी चंद्राकडे आकर्षिला गेलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पाण्याची पातळी वाढलेली आहे. या ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्यामुळे या वरच्या बाजूला पाण्याची पातळी कमी झालेली आहे. म्हणजे या बाजूला कमी झाल्यानंतरच तेच पाणी या बाजूला आलेलं आहे आणि इकडं चंद्राच्या बाजूला पाण्याची पातळी वाढलेली आहे. ज्या बाजूला पाण्याची पातळी वाढलेली आहे त्याला आपण भरती म्हणतो. बरोबर त्याच्या विरुद्ध दिशेला देखील भरती आलेली असते आणि त्याच्या लंब दिशेला वरच्या बाजूला आहोटी आणि खालच्या बाजूला देखील आहोटी आलेली असते. तर याच्यावरून हे लक्षात येतं की ह्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमामुळे किंवा न्यूटनच्या वैश्विक सिद्धांतामुळे चंद्रामुळे पृथ्वीवर भरती आणि आहोटी होत असते. यानंतर पृथ्वीचे गुरुत्वीय बल. तर पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे पाहत असताना आपण एक लक्षात घेऊ. आपण क्रिकेट वगैरे खेळत असतो. चेंडू घेतो आणि वरच्या बाजूला उंच हवेमध्ये फेकतो. चेंडू वर फेकल्यानंतर सुरुवातीला त्या चेंडूचा वेग खूप जास्त असतो. नंतर वर जाईल तसं चेंडूचा वेग तसाच राहतो का? नाही. तर हळूहळू त्याचा वेग कमी कमी होत जातो. मग ठराविक उंचीनंतर त्या चेंडूचा वेग एका ठिकाणी पूर्णपणे संपलेला असतो. मग त्या ठिकाणी त्या चेंडूची गती शून्य झालेली असते. पुढं जाणारा बल संपलेला असतो. आणि हे कमी का बरं होत असतं? कारण पृथ्वी खालून त्या चेंडूला ओढत असते. म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती त्या चेंडूवर काम करत असते. चेंडूला खाली खेचत असते. खेचत असल्यामुळं सुरुवातीला चेंडूचा वेग जरी जास्त असला तरी हळूहळू त्याच्यामधली शक्ती कमी कमी होत जाते आणि एका ठराविक ठिकाणी चेंडू एका ठराविक उंचीवर गेल्यावर म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं बल आणि पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल ज्यावेळी समान होतं त्यावेळी ते चेंडूची गती थांबते. म्हणजे त्यावेळी चेंडूची गती शून्य होते. त्यानंतर मात्र पृथ्वी त्याला खाली खेचायला सुरुवात करते. मग हळूहळू तो चेंडू हळूहळू खाली यायला लागतो आणि नंतर त्याच्यामध्ये त्वरण निर्माण झाल्यामुळे तो चेंडू शेवटी वेगाने खाली येतो. म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय बल या ठिकाणी कार्य करत असते. न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येक इतर वस्तूला आकर्षित करते. म्हणजे पृथ्वी सफरचंदाला, आता एक मजेशीर आहे. आता बघा आपण काय पाहिलं की पृथ्वी सफरचंदाला ओढून घेते. कारण पृथ्वीमध्ये देखील वस्तुमान आहे आणि सफरचंदमध्ये वस्तुमान नाही का? सफरचंदमध्ये देखील वस्तुमान आहे. सफरचंदचं वस्तुमान पृथ्वीच्या मानाने अतिशय नगण्य आहे. मग जसं पृथ्वी सफरचंदाला ओढून घेत असते तसं सफरचंद देखील पृथ्वीला ओढून घेत असतो. पृथ्वी तिकडे जाते का? नाही जाणार. का बरं जात नसेल? कारण पृथ्वीचं वजन खूप जास्त आहे. सफरचंदच्या मानाने खूप आहे. सफरचंद पृथ्वीच्या मानाने खूप नगण्य आहे. त्यामुळं पृथ्वीचं वजन जास्त असल्यामुळं पृथ्वी सफरचंदाला खाली ओढून घेते. सफरचंद पृथ्वीला ओढून घेत नाही. हे पृथ्वीचं गुरुत्वीय बल आहे. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. आता आपण पाहिलं की पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण चेंडू वर फेकल्यानंतर ठराविक ठिकाणी चेंडूची गती शून्य होते. त्यानंतर मात्र चेंडू हळूहळू खाली यायला लागतो आणि नंतर त्याचा वेग वाढत जातो. म्हणजे त्या चेंडूमध्ये जे त्वरण निर्माण होतं ते गुरुत्वीय आकर्षणामुळं जे निर्माण झालेलं त्वरण आहे त्याला पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण असं म्हणलेलं आहे. ते आणि गुरुत्वीय त्वरणाची किंमत म्हणजे स्मॉल जीने दाखवलेलं आहे. स्मॉल जी म्हणजे गुरुत्वीय त्वरण या अक्षराने आपण दाखवतो.
या ठिकाणी पाहू आपण. तर पृथ्वीचं गुरुत्वीय त्वरण पृथ्वीवर एक समान नाही. ज्या ठिकाणी पृथ्वीचं ध्रुव आहे त्या ठिकाणी पृथ्वीचं जीचे मूल्य 9.832 मीटर पर सेकंद वर्ग एवढं आहे आणि विषुववृत्तावर हेच मूल्य कमी कमी होत गेलेलं आहे, 9.78. खोलीनुसार देखील हे त्वरण बदलत गेलेलं आहे. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर गुरुत्वीय त्वरण जास्त आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जर उंचावर जर गेलो तर गुरुत्वीय त्वरण उंची वाढल्यामुळं गुरुत्वीय त्वरण कमी कमी होणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण हे रकाना पाहूया. इथे स्थान दिलेलं आहे पृथ्वीचे पृष्ठभागापासून उंची आणि जीचे मूल्य. पहिले इथे पृथ्वीचा पृष्ठभाग, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंची 0 आहे, म्हणजे पृष्ठभागावर आहे, उंची 0 असणार. या ठिकाणी जीची किंमत आपण धरलेली आहे 9.81. जीची किंमत 9.81 आहे. पृथ्वीपासून जर आपण माउंट एव्हरेस्टवर गेलो, म्हणजे पृथ्वीपासून 8.8 किलोमीटर उंचावर जर गेलो तर त्या ठिकाणी 0.01नी जीची किंमत कमी होणार आहे. या ठिकाणी आपण बघू शकता 9.8 असणार आहे. यानंतर मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची, म्हणजे पृथ्वीपासून आपण जर 36.6 किलोमीटर म्हणजे जवळपास 36 किलोमीटर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उंचावर गेलो तर त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण शक्ती कमी झालेली असणार आहे, 9.77. आपल्यासमोर पुस्तक असेल तर बघू शकता. अंतराळयानाची कक्षा, पृथ्वीपासून अंतराळयान 400 किलोमीटर अंतरावर असणार आहे. त्या ठिकाणी त्याच्यावर गुरुत्वाकर्षण शक्ती 8.7 म्हणजे कमी कमी होत गेलेलं आहे. आणखीन जर शेवटी दळणवळण उपग्रहाची कक्षा, आपल्या आजूबाजूला जे सॅटेलाईट आहेत त्यांची कक्षा, ते पृथ्वीपासून 35,700 किलोमीटर इतक्या लांब अंतरावर आहेत. इतक्या लांब अंतरावर गेल्यानंतर गुरुत्वाकर्षण मूल्य कमी कमी होत 0.225 इतक्या अतिशय नगण्य अशा गुरुत्वाकर्षण शक्ती त्या सॅटेलाईटवर असणार आहे. मग आपण इथं पाहिलं की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं जसं आपण वर जातो तसं त्याची जीचे मूल्य कमी कमी होत गेलेलं आहे. पण पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या आत गेलं तर वाढत जाणार आहे का? लक्षात घ्या, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसं जसं वर जातो जीचे मूल्य कमी होत गेलेलं आहे. म्हणजे आपण जर पृथ्वीच्या जवळ येत गेलो तर जीचे मूल्य वाढत गेलेलं आहे. पृष्ठभागावर 9.8 आहे. पृष्ठभागापासून जर आपण आतमध्ये गेलो तर जास्त वाढायला पाहिजे, पण तसं न होता जसं जसं आपण आत जातो तसं जीचे मूल्य कमी कमी होत गेलेलं आहे. आणि कारण केंद्रामध्ये गेल्यानंतर तर जीचे मूल्य 0 होणार आहे. का तर जसं जसं आपण आत जातो तसं ते पृथ्वीचा रेडियसमध्ये, त्रिज्येमध्ये त्याचं वजन कमी कमी होत गेलेलं असल्यामुळं त्या केंद्रबिंदूशी तर त्याचं जीचं मूल्य 0 असणार आहे. याच्यावरून आपण नेहमी वस्तुमान व वजनची माहिती बघू. वस्तुमान म्हणजे मास, वजन म्हणजे वेट. आपण नेहमी भाजीपाला घेताना वजन केलं आहे असं म्हणतो. 1 किलोग्रॅम वांगी, 1 किलोग्रॅम बटाटे वगैरे म्हणतो. पण वजन आणि वस्तुमानमध्ये खूप फरक आहे. वस्तुमान म्हणजे काय आधी पाहू. मास म्हणतात इंग्रजीमध्ये. तर वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये असलेला द्रव्याचा साठा म्हणजे वस्तुमान. म्हणजे 1 किलो बटाटे, त्याच्यामध्ये त्या बटाट्यामध्ये असलेलं त्याचं त्या द्रव्याचं साठा म्हणजे त्याचं वस्तुमान झालं. मग वजन म्हणतो आपण पण नेहमी. वजन म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्या वस्तूला त्याच्यावर जीचे मूल्य कार्यरत असते. म्हणजे वजन एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. म्हणजे त्या बटाट्यावर जीचं मूल्य जितक्या बलाने कार्य करत असते त्याला वजन म्हणतो. पण आपण खरं तर वजन म्हणतो ते चुकीचं आहे. वस्तुमान म्हणायला पाहिजे बटाट्याबद्दल. तर वजन हे सदिश राशी आहे. कारण गुरुत्वीय जीचे मूल्य जे वाढेल तर वजन वाढणार आहे.
जीचे मूल्य कमी झाले तर वजन कमी होणार आहे, पण वस्तुमानमध्ये तसं होणार नाही. द्रव्याचा साठा फिक्स असणार आहे. म्हणजे आपण तो बटाटा घेऊन जर चंद्रावर गेलो तर तिथं वस्तुमान तेवढंच असणार आहे, द्रव्याचा साठा तेवढंच असणार आहे. पण तिथं जर आपण वजन पाहिलो, लक्षात घ्या, त्या बटाट्याचं जर वजन पाहिलो तर चंद्रावर जर गेलं तर त्या ठिकाणी जीचे मूल्य अतिशय कमी आहे, पृथ्वीच्या 1/6 आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्या बटाट्याचं वजन 1/6 पटीने कमी होईल. म्हणजे थोडक्यात जर आपण तो बटाटा घेऊन चंद्रावर गेलो तर तिथे त्याचं वजन कमी भरणार आहे, कारण चंद्रावर गुरुत्वीय बल पृथ्वीच्या मानाने अतिशय कमी आहे. मुक्त पतन मुक्त पतनबद्दल माहिती पाहू. पृथ्वीचे बल प्रत्येक वस्तूवर समान कार्य करत असते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रो, आपण उंचावर माडीवर वगैरे उभारलो, तिथे एका हातामध्ये एखादं पक्ष्याचं पडलेलं म्हणतोय मी, एखादं मिळालेलं पीस किंवा एखादं झाडाचं वाळलेलं पान घेतलो एका हातामध्ये आणि दुसऱ्या हातामध्ये एक दगड घेतलो आणि दोन्ही एकाच वेळी सोडलो तर काय होईल? उंच माडीवरून सोडल्यानंतर पहिल्यांदा दगड खाली येईल, मग थोड्या वेळाने ते पान हळूहळू खाली येईल. पण मुक्त पतन म्हणजे जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन असे म्हणतात. इथं दोघांचा लक्षात घेऊ. आरंभीचा वेग 0 असणार आहे. आता या ठिकाणी मी जे उदाहरण सांगितलं, या ठिकाणी काय होणार आहे? एखादं झाडाचं वाळलेलं पान किंवा पक्ष्याचं जमिनीवर पडलेलं पंख, पीस म्हणतोय मी, जमिनीवर पडलेलं, पक्ष्यापासून गळून पडलेलं, तर ते पीस आणि दगड एकाच वेळी सोडलं तर आपण पाहतो की पीस सावकाश येणार आहे, दगड मात्र फास्ट येणार आहे. कारण या ठिकाणी त्याच्यावर एक प्लावक बल कार्य करत असतो. प्लावक बल म्हणजे आपल्या आजूबाजूला जे असलेलं हवा आहे, ते हवेचं दाबमुळं त्या पानावर किंवा त्या पिसावर कार्यरत असल्यामुळं ते पीस हळूहळू येणार आहे. दगड वजनदार असल्यामुळं लगेच येणार आहे. जर आपण निर्वात जागेमध्ये म्हणजे एखाद्या ठिकाणी अशी एक जागा निर्माण केलो त्या ठिकाणी हवा बिलकुल नाही आणि अशा ठिकाणी जर ते पीस आणि दगड सोडलं तर ते दोन्ही एक समान गतीने खाली येतील. हे मुक्त पतनचं उत्तम असं उदाहरण आहे. यानंतर गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. स्थितीज ऊर्जा म्हणजे आपण आधी पाहिलेलं आहे, एखाद्या विशिष्ट स्थितीमुळे स्थानामुळे त्याच्यामध्ये जी ऊर्जा सामावलेली असते ती स्थितीज ऊर्जा. ही ऊर्जा सापेक्ष असते. पृष्ठभागापासून वस्तूची उंची वाढल्यास ती वाढत जाते. हे आपण माहिती घेतलेलं आहे. जर त्या वस्तूचं वस्तुमान m असेल व पृथ्वीपासून h उंचीवर असेल तर त्या गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा m गुणिले g गुणिले h असणार आहे. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावर उंची 0 असल्यामुळं m गुणिले g गुणिले h, या ठिकाणी h ची किंमत 0 असल्यामुळं ती 0 असणार आहे गुरुत्वीय स्थितीची ऊर्जा. आणि मुक्त वेग तेव्हाच आपण चेंडूचं उदाहरण पाहिलं होतं. आपण जर चेंडू वर फेकलो तर आपण सुरुवातीला जास्त बल लावतो, जास्त ताकद लावतो. जेवढं जास्त ताकद लावतो तितक्या वेगाने ते चेंडू वर जाणार आहे. मग ठराविक अंतरानंतर गुरुत्वाकर्षणामुळं त्याचं वेग हळूहळू कमी होणार आहे. ठराविक अंतरावर दोघांचं बल समान झाल्यावर त्या ठिकाणी चेंडूचं गती 0 होणार आहे आणि नंतर त्वरणामुळं खाली येणार आहे गुरुत्वीय बलामुळं. पण आपण जर असं वेग लावलं की ते गुरुत्वाकर्षण जिथपर्यंत आहे पृथ्वीचं त्याच्या जर बाहेर गेलं, तेवढं बाहेर जाण्यासाठी म्हणजे फेकलेला चेंडू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकेल व तो परत पृथ्वीवर येणारच नाही इतक्या प्रचंड वेगाने आपण जर फेकलो तर सुरुवातीला आरंभीच्या वेगाला त्या विशिष्ट मूल्यास मुक्ती वेग असे म्हणतात. म्हणजे चेंडू इतक्या ताकदीने टाकायचं की ते गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे जावं, परत खाली येऊ नये. त्या ताकदीने म्हणजे त्या बलाने आपण जे टाकतो, त्या वेगाने जे टाकतो त्या वेगाला मुक्ती वेग असं म्हणलेलं आहे.